आपल्या हितासाठी जागा व्हा म्हणले संत. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जागा व्हा आणि देवाचं नाम स्मरण करा. भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे जन, हे मिथ्य आहे जाणून शरण गा देवाशी. हे संसार सगळा खोटा आहे, पण आपण त्या संसाराच्याच मागे लागलो आणि संसारातच सुख शोधण्याचा प्रयत्न करीत राहिलो. पण ते सुख काही संसारामध्ये मिळतच नाही. सुखच नाही तर कुठून मिळत. संसार दुःख मूळ दिवस म्हणजे संसाराची बरोबरतीच होत नाही. संसारामध्ये सुखही नाही. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे सर्वणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. इंगळाच्या अंथरुणावर काय चांगल्या विश्रांती झोप येणार आहे काय? तर नाही, ते सुखच नाही. आणि दुःख भांडवली आहे हा संसार. सुखाचा विचार सुख नाही एवढा मागे लागला की देवालाही विसरला आणि मरणाला पण विसरला. पण देवही आपल्याला विसरत नाही आणि मरणही आपल्याला विसरत नाही. देव विसरला तर आपण इथे येऊ शकत नाही आणि मरण सुद्धा आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाटे अजून आहे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळा माझा पतसे. उंदीर जसा जपते तसा काळ आपल्याला जपते. तर माऊली सुद्धा म्हणतात, तव तव अधिका अधिके, मरण आयुष्यात ते जिंके, मीठ जेवी उदका जैसे घासी तसे. म्हणजे एक एक दिवस मरण आपल्याला जिंकित असते आणि मिठासारखं आपलं हे आयुष्य कमी कमीच होत राहते. आणि माऊली दुसरं म्हणजे ओळीत सांगतात, जन्मलिया बाळक जैसे, जातसे काळाची आमिसे, वाढती करीती उल्हासे, उभविती गोळी.
माणूस मरणारच. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणारच. माऊली म्हणतात उपजेते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे घड्याळीचा काटा बारावरून 6वर 6वरून 12वर म्हणजे जसं चालू असते तसं जन्म मरणाचा फेरा हे चालूच राहते. म्हणजे येथे नाही उरू आले अवतार येते पामर जीव किती. जो जन्माला आला त्याला मरण हे अटळच आहे. उपजगा पिंडा मरण सारे पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. किंवा माऊली म्हणतात सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे जीव दुःख विसरशील. आपल्याला देवाला शरण जावं लागत किंवा संतांना शरण जावं. देवाला शरण गेले तर काय होतात माऊली सांगतात जो मज होई अन्य शरण तयाचे निवारिणी जन्म मरण शरणांगता शरण मीच ऐकू. जो मला शरण येईल माझं भजन करील त्याचे मी जन्म मरणाचे फेरे चुकून टाक. शरण गेली या काया होई तुकारानी माझेनी नाम घोषे नाहीशी होती ईश्वाची दुःखे अवघे विश्वाची महासुखे दुमदुमीत भरले. माझं जर नाम घेतलं तर देव म्हणतात तर त्याच्यासाठी संताला सुद्धा शरण संताला शरण गेलं तर काय होईल. आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ दया लागे. किंवा संताची पायी माथा ठेविता सद्भावे तेही भेटे देवा आपला. तर त्याच्यासाठी संताला शरण जावं लागत. पण संत तेवढं काही सोपे नाही. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी कृपा केली. अवघड आहे. किती अवघड आहे माऊली सांगतात चंद्र अमृत सुखे सेव होईल आस्था जाता रवी धरवेल बाहेर वेळा समुद्र करवे परी या संताची भेटी दुर्लभ बघा. म्हणजे एवढी दुर्बल आहे देवाची जर कृपा झाली तर संताची भेटी होते. पण ते संत ओळखायचे कसे. त्या संतांचे काही लक्षणं सांगितले. जे का रंजले गांजले असे मरे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जावा. त्याची संत ज्याचा हेत माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर घरच्या उजेडू पाडावा परकीया अंधारू पाडावा हे नेण्याची गा करू दीप जैसा. दिवा म्हणत नाही की घरच्याला उजेड देतो आणि चोरायला अंधार देतो असं दिवा असं संताचं लक्षण राहते. वृक्ष खंडावया गाव घाली लावणी जयाने केली वृक्ष दे सावली दोघाही सारखीची. झाड म्हणत नाही की तोंड लावणाऱ्याला सावली देते आणि तोडणाऱ्याला सारखी सावली देते. याच्यावर 25 वेळ हातात ज्ञानेश्वर माऊलीच्या पण आपल्याला वेळ कमी पडते. तर अशा संतांना शरण गेलं पाहिजे. आणि आपल्या हितासाठी कोण जागे होते तर 16व्या शतकामध्ये आदिलशाही मोगलशाही थैमान घालीत होत्या. निजामशाही म्हणजे मुसलमानाचे राज्य हे आपल्या भारतामध्ये आले होते आणि आपल्या हिंदूची मंदिरं पाडली जात होती. मूर्ती फोडल्या जात होत्या देवाच्या.
स्त्रियांचे आबरू घेतल्या जात होती, कुंकू पुसल्या जात होतं, शेतकऱ्याची लुटमार करीत होते. आणि असे परिस्थिती पाहून जिजामाईचे डोळे दबदबून आले आणि जगदंबेला नवस केला. पैसा देई सकता